क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। आपण या ठिकाणी दिवसाच्या निमित्ताने आलो असलो। आज आपण या ठिकाणी दिवसाच्या निमित्ताने आलो, आवाज येतोय आलो असलो। महानगरपालिकेचे इलेक्शन सुरू आहे आणि आपला हक्काचा आपला असलेला भाऊ शाबाज पटेल या ठिकाणी प्रभाग 3 मधून उभा आहे। त्याला निवडून देण्यासाठी आपण सारेजण एकवटलो आहोत। तुतारी चिन्ह आहे, 15 तारखेला इलेक्शन आहे। शाबाज हा आपल्या हक्काचा जवळचा माणूस आहे, जो अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांसोबत एकनिष्ठ आहे। त्याचे वडील सुद्धा फारुख भाई अनेक वर्ष पवार साहेबांसोबत काम करीत आहेत आणि आज विकास आघाडीने सुद्धा त्याला जरी तिकीट दिलं नसलं तरी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून त्याला एबी फॉर्म आदरणीय पवार साहेबांनी दिलेला आहे। त्यामुळे एकनिष्ठ राहिल्याचा ते परिणाम आहे। आपण बघाल अनेक लोक एबी फॉर्म खाताना दिसतात, अनेक बायका रडताना दिसतात, अनेक लोक मारामारी करताना दिसतात। दुसऱ्याचं पोर कणीवर घेतलं की हा परिणाम दिसतो। आपलं पोर आपल्यासोबत असलं तर ही परिस्थिती राहत नाही। आज शाबाज पक्षासोबत निष्ठावंत राहिला म्हणून आदरणीय पवार साहेब त्याच्यासोबत राहिले आणि आम्ही सारेजण त्याच्यासोबत उभे आहोत। आदरणीय पवार साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, पक्षाचे 8ही खासदार असतील, त्या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब असतील, महबूब बाई असतील, सगळे जण याच्या सोबत उभे आहेत। आणि मला आज एक मताने सांगा, तुम्ही सारेजण त्याच्यासोबत आहात? सारेजण त्याच्यासोबत आहात? मी सुद्धा निवडणुकीला एक गरीबाची पोरगी म्हणून उभी होतो, पण जनशक्ती विरुद्ध जनशक्ती मध्ये जनशक्ती जिंकलेली आहे। या तळोजा गावामध्ये आणि या आमचा गरीबाचा पोर त्या ठिकाणी निवडून येईल। तुम्ही साऱ्या जणांनी ठाण मांडलं पाहिजे की आपला एक पोरगा महानगरपालिकेमध्ये निवडून जाईल म्हणजे जाईल। एखाद्याला विचारलं, आज अनेक वर्ष एका पक्षामध्ये काम करणारे उमेदवार, अरे तू त्या पक्षात, अरे तू या पक्षात, असं विचारता विचारता नाकी नाव आलेलं आहे। त्याबरोबर आपला हा निष्ठावंत कार्यकर्ता, त्याच्या बरोबर हक्काचा माणूस, एखादा उमेदवार तुम्हाला दारात उभा करेल पण हा तुमच्या घरात येऊन तुमचं काम करेल। आपण याला येणाऱ्या 15 तारखेला मतदान करायचं आहे आणि 16 तारखेला जल्लोष साजरा करायचा आणि तो जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही सारेजण येऊ आणि याची विजयी सभा आदरणीय पवार साहेबांना इथे आणून करू। खरं तर या तळोजा गावामध्ये हुरूस आहे आणि हुरसाच्या निमित्ताने आम्ही सारेजण या ठिकाणी आलेलो आहे। पण निमित्त जरी हुरसाचं असलं तरी पण शाबाज हा महानगरपालिकेमध्ये इलेक्शन मध्ये उभा आहे हे कारण आहेच। आज आपण बघाल अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत, पण शाबाज हा दारावर उभा करणारा नाही तर दारातला आपला हक्काचा घरातला माणूस आहे असं लोकांना वाटतंय। आपण बघाल वाढता जो काही जल्लोष आहे की लोकांचा प्रतिसाद आहे तो शाबाजच्या बाजूने आहे। कारण अनेक वर्ष लोकांसाठी येणाऱ्या परिस्थितीमध्ये सातत्याने आपलासा वाटणारा शाबाज आहे। आपण बघाल होतकरू पोरगा आहे, नवीन जनरेशन आहे, नवीन काहीतरी करू पाहणारा इच्छित आहे। आज बघाल रस्त्यांचे, कचऱ्याचे, पाण्याचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत। बाजूला शिडको आहे, या ठिकाणी आपण बघाल शिडकोचे नवीन प्रश्न आहेत, महानगरपालिकेचे येणारा एअरपोर्ट येऊ घातलाय, युवकांच्या नोकरीचा प्रश्न आहे। यामध्ये जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब शाबाजच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, आम्ही तर सारेजण आहोत,
पण शशिकांत शिंदे साहेब असतील, या ठिकाणी सतीश पाटील साहेब असतील, सारेजण शाबासच्या पाठी आम्ही उभे आहोत. आणि आपण बघाल युवकांच्या अध्यक्ष महबूबबाई यांचा सातत्याने त्याला पाठिंबा लाभलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर शाबाज निवडून आला तर महानगरपालिकेमध्ये लोकांची कामं होतील, यासाठी शाबाजला आपल्याला निवडून महानगरपालिकेमध्ये पाठवायचं. 100% निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहीलच. अनेक ठिकाणी आपण बघाल तर फॉर्म बाद करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी झालं. आणि निवडणूक आयोगाचे असतील किंवा या ठिकाणचे आरो असतील, यांचं सुद्धा त्याच्यामध्ये संगनमत असण्याचा वास कुठेतरी येतोय. आणि अशा पद्धतीने होणार असेल तर निवडणुका घ्यायच्याच कशाला, हा सुद्धा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आणि आमच्या सुद्धा मनामध्ये पडला. जर होतोय हे निश्चित झालेलं आहे. आणि अनेक या ठिकाणी निरीक्षक आले, अनेक ज्यांचा नवी मुंबई या ठिकाणी पनवेलशी काही संबंध नाही अशा लोकांचा सुद्धा इंटरफेरन्स या ठिकाणी वाढलाय. स्थानिक लोक सुद्धा अस्वस्थ आहेत आणि शाबास सारखा कार्यकर्ता आहे, हा तळागाळातला कार्यकर्ता आहे, लोक त्याला निवडून देतील याच्यामध्ये तिळमात्र शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नाही. रामशेठ सारख्या दिग्गज नेत्याला खरंच याची गरज आहे का, हा सुद्धा प्रश्न आहे. या ठिकाणी त्यांच्याकडे पैशाची कमी नाही, लोकांची कमी नाही, मग ह्याचं इथे काम काय, असं सुद्धा प्रश्न स्थानिक लोक विचारतात. आम्ही नाही, भाजपाचेच लोक विचारतात. ते आत्मपरीक्षण करतील, तो त्यांच्या पक्षातला आपसी मामला आहे. लोकांना जनशक्ती विरोधात धनशक्तीची निवडणूक असताना सुद्धा जनशक्ती जिंकले. गरीबाची मुलगी आज त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसली. आमच्यासाठी आमच्या सोबत असलेले अनेक गरीब उमेदवार सुद्धा निवडून आले. इथे सुद्धा तसं परिवर्तन होईल असं दिसतंय. लोक सांगतात ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करता येतो, नंतर करतात. मग त्यावेळेस आपण प्रिकॉशन घेतलेली बरी, म्हणून इलेक्शन झाल्याच्या नंतर बरेच दिवस आम्ही घरी तरी काय करणार म्हणून त्या ठिकाणी जाऊन आम्ही टेंट टाकून थांबू